राजा रवी वर्मा हा एक फार मोठा कलाकार होता. त्याची ही सगळी चित्रं आहेत. राजा रवी वर्मा महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती हे चित्र जे आपण बघतो ते राजा रवी वर्माचं आहे. पण त्याची 50हून जास्त चित्रं जी आहेत ती एकत्र बघणं फार कठीण असतं. त्यात दोन भाग आहेत. एक तर राजा रवी वर्माने बहुतेक चित्रं जी काढलेली आहेत ती मायथॉलॉजिकल स्टोरीज ज्याला आपण म्हणतो ती आहेत. त्यामुळे ती सर्वसाधारण मराठी माणसाला कळतात काय आहे ते. आणि त्याची एक शैली आहे. विशेषतः स्त्रियांचं त्यांनी केलेलं जे काही चित्रण आहे ते अतिशय चांगलं आहे. आणि त्यावेळेस तत्कालीन स्त्रिया ज्या काही साडी त्यांची जी होती नऊवारी म्हणा किंवा ती अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे हावभाव. आता हेच चित्र तुम्ही बघू शकता इथे. या दोघीजणी इथे बसले आहेत राधा म्हणून ते जागे. त्यांचे चेहरे बघा तुम्ही. त्याच्यामध्ये ते जे भाव तो दाखवतो ते अतिशय महत्त्वाचे. चित्रामध्ये ते भाव आणणं फार कठीण आहे. कारण चित्रकार ते जे ज्या प्रकारे त्या शैलीने काढतो त्याप्रमाणे ते होतं. म्हणून राजा रवी वर्मा हा त्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आज मला असं वाटतं 250 वर्ष होऊन गेलेली गोष्ट. आणि आपल्याला ही चित्र मिळाली एका व्यक्तीकडनं ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी. विशेषतः विद्यार्थी किंवा बाकीसुद्धा समाजामध्ये त्यांना हे बघून कुठेतरी कलेच्या संदर्भामध्ये स्फूर्ती मिळावी हा यातला सर्वात महत्त्वाचा आपला उद्देश आहे. की कला ही अनेक प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जवळ असते, आपल्या समोर असते, आपल्यात एक कुठेतरी कलाकार दडलेला असतो. पण त्याचा ते बघण्याचा दृष्टिकोन हा विकसित होण्याकरता थोडं वाचायला लागतं, थोडे अशी प्रदर्शनं बघायला लागतात. म्हणजे तो एक दृष्टिकोन डेव्हलप होतो, त्याचा विकास होतो. आणि याचा उद्देश हाच आहे की राजा रवी वर्मा त्याची शैली आणि हा दृष्टिकोन विकसित होणं. हा एवढा झाला तर या प्रदर्शनाला आपण आपला मूळ उद्देश आपला सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. Namaskar. My name is Amar Reddy. I stay in Thane and I love heritage and I love all the things that are related to heritage. So today in the morning when I saw the newspaper on in the Times of India, there was a small article saying that there was going to be an exhibition of Raja Ravi Verma's painting in Thane, which I didn't know and I was quite surprised to see it. So I came today over here to see all these paintings and the postcards also that were printed by him. The unique thing about Raja Ravi Verma is that he made the goddesses images or the general public images, they were related to the people. It came out in such a way that everybody, like today you find Saraswati images or the Lakshmi images adorning n number of houses which everybody can relate to, because you just have a goddess or a goddess or any other person with too many things, so somebody doesn't relate. But you have, he made it simplified. The gods and goddesses were simplified in a way where every person, a common person, could relate to them, and they could say that okay, this is our god, this is our goddesses. We can tell our problems to them, so maybe they will understand, and then we will get a salvation and all that. So that is how he connected to the common people and to the painting through his paintings. This was the best way that he could come across to everybody. So I thank Dr. Vijay Bedekar for getting this type of exhibition, and there should be more endeavors like this so that people get educated. And it's a good beginning, and there is too much to explain in such a short time. So thank you. नमस्कार, मी CA नितीन गोखले. मी एक ठाणेकर आहे आणि आज सहज पेपरमध्ये बातमी वाचली की आज प्राच्यविद्या ही एक संस्था राजा रवी वर्मा जे काही जगातले प्रख्यात चित्रकार होते त्यांच्यावरती एक एक्झिबिशन भरवण्यात येणार आहे. आणि एक कुतूहल म्हणून मला असं वाटलं की आज चला थोडा वेळ काढून जाऊन बघूया की काय आहे. आणि इथे आल्यानंतर एक विलक्षण असा अनुभव आला की राजा रवी वर्मा यांचे आत्तापर्यंतचे म्हणजे मी अनुभवलेले जे काही पेंटिंग्ज होते ते एकतर एक काही बँका ज्यांनी ते आत्मसात केलेले पेंटिंग्स आहेत आणि लहानपणीच्या आठवणी म्हणजे कॅलेंडरमध्ये त्यांचे जी चित्र यायची आणि त्या कॅलेंडरपुरतीच मर्यादित राहिली. आणि खरंच इकडे आल्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ इथे 100हून अधिक
राजा रवी वर्मा यांनी काढलेले जी कलाकृती आहे ते आज वास्तव्यात आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हे मी इकडे आल्यानंतर मला जाणवलं की हा जो भारतीयचा जो सांस्कृतिक वारसा आहे की जो चित्रातून त्यांनी प्रदर्शित केला आणि अख्ख्या जगात त्याचा विस्तार केला, याबद्दल रवी वर्मा यांचे खरंच आपण आभारी आहोत. की चित्रातनं आपण वेगवेगळ्या कलाकृती बघतोच, पण हिंदू संस्कृती आणि त्याविषयी जे काही आपले देवदेवता आहेत त्यांना आपण काल्पनिक रूपात आपण जे आपण बघत होतो ते वास्तविक रूपात आणि मानवी कृतीच्या रूपात सादर करण्यामध्ये जो रवी वर्मांनी जो पायंडा पाडला त्याबद्दल त्यांचं खरंच एवढं आपण आभारी किंवा त्यांचा मनपूर्वक आभार म्हणून तेवढे कमीच आहे. त्याचप्रमाणे प्राच्यविद्या संस्था ही ठाण्यात कार्यरत आहे हे आज मला खऱ्या अर्थाने कळलं आहे. आणि तिकडे गेल्यानंतर फक्त कलाकृती नाही तर अनेक जुन्या वस्तू, शिवकालीन वस्तू यांचेसुद्धा इकडे जतन करून ठेवलेले आहेत. हे सुद्धा एक प्रकारचं ठाणेकरांचं भाग्य आहे की हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि ही वास्तू खरंच आज असं वाटतं आहे की राजा रवी वर्मा यांच्या कलाकृतीमुळे आज पवित्र झालेली आहे. वा. आणि मी एक आव्हान करीन सर्व ठाणेकरांना की हे एक्झिबिशन जे आहे त्याला तुम्ही जरूर भेट द्या आणि एक असीम कलाकृतींचा, आपल्याच देवदेवतांचा, रवी वर्मांनी सादर केलेल्या एक वेगळ्या रूपात, काल्पनिक रूपात वारसा जो त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला त्याचा आपण आस्वाद घेऊ. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप भावसार, ठाणे गावदेवी मैदान इथे कॉस्मॉस अपार्टमेंट इथे राहतो. आज प्राच्यविद्यामध्ये आपण जे एक्झिबिशन बघत आहात, माझी सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या सगळ्या एक्झिबिशनचा नुसतं बघायचं तर अभ्यास केला पाहिजे. की आज आपल्याकडे जे पेंटिंगचे आर्टिस्ट आहेत, आपण आज वेस्टर्नबद्दल बोलतो, परंतु भारतातला आपला हा जो काही सांस्कृतिक वारसा आहे तर तो सगळं विद्यार्थ्यांना आणि प्रथमतः मी तर विनंती करेल की सर्व मुख्याध्यापकांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवावी की अशा प्रकारचं आपण आज एक वैशिष्ट्य असलेलं जे एक्झिबिशन आपण इथं ठेवलं आहे तर त्या एक्झिबिशनला सर्वांनी इथं हजर राहिलंच पाहिजे. आणि ह्या सॅटर्डे संडेला म्हणजे आपण जसं मॉलला जातो तर तसं एक फेरी आपण आपली सांस्कृतिक ठेवा आपला काय आहे आणि आपल्याला याच्याबद्दल खरंच माहिती आहे का आणि ह्या विषयाचा किती सखोल अभ्यास आपण आज करणं गरजेचं आहे हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांपर्यंत हे पोचलंच पाहिजे. मी डॉक्टर विजय वेडेकर सरांचे आभार मानेल की त्यांनी अशा प्रकारचं प्रदर्शन ठेवून आपल्या सर्वांना ठाणेकरांना सांस्कृतिक आज त्यांनी आपल्याला इथं शिकवण दिलेली आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. आपण राजा रवी वर्मा याच्यावरील पेंटिंग्स त्याचे प्रदर्शन सुरू आहे, त्याच्यात आलेलो आहे. आपण जाणून घेऊया आज यांची प्रतिक्रिया काय. आपलं नाव सांगा. प्रदीप कराडे. बोला आपली प्रतिक्रिया. यापूर्वी ही पेंटिंग्स म्हैसूरच्या राजवाड्यात पाहिली होती आणि सालारजंग म्युझियममध्ये पाहिली होती. इथे जरा साईजमुळे थोडा एवढा विशेष इम्पॅक्ट येत नाही आहे. पण पेंटिंग्स खूप छान आहेत. परत त्यांना बघितल्यासारखं वाटतं. अजून काही कुठल्या पेंटिंग्सबद्दल तुम्हाला काही माहिती सांगावी वाटते का? बघतोय एखादं स्पेशल. शकुंतलाचं मी बघतो पण अजून काही दिसलेलं नाही. काका तुम्हाला काही सहज काही उत्स्फूर्त? पहिल्यांदाच बघतोय हे ठाण्यातला असा उपक्रम असल्यामुळे असं बघितल्यावर जरा बरं वाटतं, आनंद वाटतोय. तुमची काय अभिप्राय प्रतिक्रिया? मी सुद्धा ही पाहिली होती म्हैसूरच्या राजवाड्यामध्ये. पण ती ओरिजिनल आणि अशी मोठी बघायला खूप मजा येते. पण जे तिथपर्यंत नाही पोचू शकत त्यांना ही सुद्धा परवडीच आहे बघण्यासाठी. धन्यवाद.
इथे काही मुली विद्यार्थिनी पाहायला आलेल्या आहेत, त्यांना विचारून घेऊया. तुझं नाव सांग. पौर्णिमा झाली. हां, बोल, काय वाटतं तुला याच्याबद्दल? खूप छान वाटतंय आणि इथे किती पौराणिक गोष्टी वगैरे ठेवलेल्या आहेत आणि ही जी आता हीच पेंटिंग बघा, आपल्या इंडियन ट्रेडिशनमध्ये जे नवरा बायको असतात, ती बायको आरतीची प्लेट घेऊन उभी आहे आणि ती दूध देते आणि तो पूजा करतोय नागाची. नागपूजन असं नाव आहे या पेंटिंगचं. आणि ही रासलीला, कृष्ण रासलीला रचायच्या, ते ओरिएंटल इन्स्टिट्यूशनल ठाणे हे जे इथे बसवलेलं आहे हा एक्झिबिशन, हा मला खूप आवडलेला आहे आणि मला हे पहिल्यांदा बघायला भेटते ठाण्यातच आणि मला हे खूप आवडलं. नमस्कार, माझं नाव नम्रता खरे आहे. मी फर्स्ट टाईमच इकडे आले आहे. एक्झिबिशन इथे रवी वर्माचं आहे. मला खूप पेंटिंग्स आवडलेले आहेत, अतिशय सुंदर आहेत. इथे काही आर्टिफॅक्ट्स पण आहेत, जसं तुम्ही मागे बघू शकता. आणि एक सुंदर इथे मुलीनी असं एक पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. एक मुलगी आहे जी छान झोका झुलत आहे. इथे काही इंडियन्स पण आहेत, जसं विष्णूबद्दल दाखवलेलं आहे. विष्णू त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या थिंकिंगप्रमाणे त्यांनी इथे ड्रॉ केलेलं आहे. आपण नॉर्मली असं विचार नाही करत की विष्णू असे दिसते, पण त्यांनी असे खूप सुंदर असं इथे सत्यवान सावित्री दाखवलेली आहे. सत्यवान सावित्री कथा खूप खूप फेमस आहे आपल्याकडे. आपण असा विचार नाही करू शकत जे त्यांनी दर्शवलेलं आहे. थँक्यू. थांब. नमस्कार, मी रिया साबळे. मी इथे फर्स्ट टाईम आली आहे या एक्झिबिशन बघायला. एकदम भारी रवी वर्माने इथे एक्झिबिशन केलेलं आहे आणि खूप सुंदर पेंटिंग्स प्रत्येकाने येऊन ह्या बघाव्यात असं मला वाटतं. आणि एकदम एकदम सुंदर त्यांनी इमॅजिनेशन म्हणून या पेंटिंग्स काढलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की इथे भेट द्यावी असं मला हां ही सगळी चित्र बघताना हां त्यांची रंगसंगती, हां हां त्यांची थीम आणि त्यांचे हावभाव याच्याकडे नक्कीच लक्ष जातं. आणि विविध विषय या पेंटिंगमधून मांडलेले आहेत. रवी वर्मांच्या पुस्तकात त्यांनी या सगळ्याची थोडक्यात माहिती दिली आहे की सरस्वती म्हणजे काय, गंगा म्हणजे काय, देवदेवतांची त्यांनी जशी घेतली आहे तशीच मार्कंडेयांचं पण घेतलेलं आहे. असे विविध विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आणि आत्ताही आपल्या पेंटिंग्स मिळाली आहेत, हा एवढा मोठा ठेवा आहे की याच्यावरती खरोखरी मुलांनी अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला पाहिजे. आता ह्या 5 जणी कोण आहेत? अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. पण ह्या कोण होत्या? त्यांनी अभ्यास करून ते व्यक्त कशातून झाले? त्या चित्र. आता तिकडे दुसरं चित्र राहतं, स्वयंवराचं पण आहे, सीता स्वयंवराचं चित्र आहे. विविध इथे विषय घेतलेले. आता लक्ष्मी, विष्णू, आपले सगळे देवदेवतांचे तर आहेतच, पण विरहाच्या वेळेला काय बाईला वाटतं ते त्यांनी विविध विषयातून घेतलेलं आहे. पण त्याची माहिती आपल्याकडे आहे ती आपण पोस्टकार्डवरती एका कागदावरती लावलेली आहे. त्याचा खरा म्हणजे अभ्यास व्हायला पाहिजे. आता बिल्डिंग दाखवली, तर बिल्डिंग म्हणजे कोण आहे ती, हा विषय लक्षात आला पाहिजे. ते एकमेकांना काय सांगतात, हे इथे काय रासलीला, तर ह्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्यात मुख्य म्हणजे काय दाखवलं आहे ते त्या पोस्टर्समध्ये लिहिलं. तर इथे आत्ता आपण लावू शकलो नाही, पण त्याचा अभ्यास करून हे करणं म्हणजे जास्त चांगलं. इथे आता हे नागपंचमी दिलं आहे, त्या नागपूजन का आपण नागपूजन करतो, नागाचं वैशिष्ट्य काय, त्या काळात त्यांना जे समजलं ते मुख्य म्हणजे व्यक्त करून रंगसंगती आणि एक्सप्रेशन हे अप्रतिम आहे. आता हे पोस्टर ही काही चित्र 25-25 लाखाला विकली जातात. बरं. त्या पुस्तकात ती माहिती आहे. त्याचं काय कसं महत्त्व आहे, त्या पुस्तक वाचल्याशिवाय नीट खरं कळणार नाही. ह्याच्यावर अभ्यास जास्त व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे प्रदर्शन करतो. मैं डॉक्टर अनिल ढवळे, ठाणे के प्रतिष्ठित महाविद्यालय जोशी बेडेकर में हिंदी का विभाग अध्यक्ष हूँ. आज समाचार पत्रों से मुझे ज्ञात हुआ कि ठाणे में चित्र प्रदर्शनी का आयोजन किया गया है
और उसका औचित्य ये है कि आज राजा रवि वर्मा जी की जयंती है, इसलिए मैं आप सभी को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। तो जैसे ही मुझे पता चला कि ठाणे के सांस्कृतिक क्षेत्र में अपना बहुत लंबे समय से योगदान देने वाले हमारे आदरणीय डॉक्टर साहब विजय बेड़ेकर जी, इन्होंने ये आयोजन किया है। और जैसे कि कहा जाता है साहित्य में कि साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु कुशाच्य विहीना। थाना की सांस्कृतिक बनावट में कहीं ना कहीं प्राच्य विद्या संस्था का बहुत बड़ा योगदान है। ये थाने के स्कूल कॉलेज में ये बात जानी चाहिए और यहाँ के भविष्य के जो नागरिक हैं उनको ये सांस्कृतिक परंपरा का जतन करना चाहिए, इसको देखना चाहिए, इसको संवारना चाहिए, इसमें वृद्धि करना चाहिए, इसे अपना मानना चाहिए। क्योंकि देखिए भी कोई भी शहर जब बढ़ता है और थाने जिस तरह से बढ़ा है तो इस तरह का आयोजन बहुत मायने रखता है। इसलिए मैं मेरी ये विनती होगी थानेकरों से कि आप हो सकता है मेरी इस विनम्र निवेदन को सुनकर तो कम से कम एक आध दिन, क्योंकि ये मुझे लगता है 7 दिन का आयोजन यहाँ है। आज यहाँ उद्घाटन समारोह हुआ, बहुत सुंदर आयोजन रहा। कल साक्षात प्रदर्शन और चित्र उकेरे जाएंगे, बड़े बड़े कलाकार आने वाले हैं। तो मुझे ये लगता है कि सभी अपना समय निकाल कर आइए और अपनी सांस्कृतिक परंपरा की धरोहर को बनाए रखें। धन्यवाद।